खास करून सोलापूरच्या आणि मराठवाड्यातल्या काही मुलामुलींचं तिथं मत आहे की ती पुढे ढकलण्यात यावी. लोकांचं आणि अनेक लोकांचं मत असेल तर ती पुढे ढकलायला काय हरकत नाही, पण पुढे ढकलत असताना काही ती मर्यादा दिली पाहिजे. 28लाच ती होणार असेल तर त्याच्यापेक्षा एक 7-8 दिवस जर पुढे. पण काय होतं की भीती अशी वाटते की सरकार ती पुढे ढकलते, पण पुढे एकदा ढकलली की परत कधीच होत नाही. म्हणून बऱ्याच मुलांचं असंही मत आहे की पुढे ढकलू नये. माझं एवढंच मत आहे की जर सरकारने पुढे ढकलत असताना 7 दिवसात आम्ही घेऊ, 10 दिवसात आम्ही घेऊ असं बोलणार असेल तर ती पुढे ढकलावी. पण पुढे ढकलत असताना ढकलून पुढेच ढकलली ती अडचण तिथं होऊ शकते. त्यामुळे मुलांना सुद्धा विश्वासात घेणं आणि जिथे काही सेंटर्स आहेत आणि खास करून सोलापूर मराठवाड्या भागामध्ये तिथे असणाऱ्या सेंटरमध्ये असणाऱ्या मुलांना काही अडचणी असतील आणि जी मुलं आज पावसात अडकलेली आहेत त्यांचा अभ्यास तिथं झाला नसेल, तयारी झाली नसेल तर मग या मुलामुलींना अडचण येऊ शकते. त्यामुळे समावेशक निर्णय सरकारकडनं घेतला जावा अशी, नाही तर MPSC कडनं घेतला जावा अशी विनंती आम्ही सुद्धा मुलांच्या वतीने त्या ठिकाणी करतो.